फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडूजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी माझं ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी लग्न झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्यांच्याशी माझं लग्न झालं तो निव्वळ सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडांना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतीसूर्य आहे. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय माणसांसाठी सुरू केलेली ती पहिली शाळा होती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. हे ज्ञान देण्याचं कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं, पण घाबरणं किंवा कच खाणं हे आमच्या रक्तात नाही. सनातनांचा मात्र धर्म बुडाला म्हणून गोरेकुळी सुरू होती. सर्वसामान्यांनी शिक्षण घेतल्यानं कसं काय धर्म बुडतो यांचा? इतका तकलादू असू शकतो का धर्म? धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस? आमचं जगणं आणि मरणं केवळ आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. त्यात झीज होती, हानी होती, अपमान होता, पण उद्याचे भवितव्य घडवण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. महात्मांनी मला सांगितलेले, सावित्री, आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसू पुसायचे. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या मनातील दुःखाचे, दैन्यतेचे एकमेव कारण म्हणजे अज्ञान. शिक्षणाने अज्ञान दूर होतो, त्यामुळे माणसास ऊर्जा मिळते. तो विचार करू लागतो, तो स्वतःची प्रगती घडवण्यासाठी धडपडतो. अशीच धडपडणारी, घडणारी आणि घडविणारी माणसं हवीत. आणि यासाठी सर्वांना शिक्षण देण्यासाठी देशील आम्हाला साथ. मी या आवडीवर होकार दिला नाही, तर प्रत्यक्ष सुरुवात केली. अनेकांकडून अपमान आणि निंदा सहन केले, अगदी धमक्या आणि हल्लेही सहन केले, पण निर्धार मात्र सोडला नाही. शाळेचा व्याप वाढत होता. ठिकाठिकाणी शाळा सुरू होत होत्या. आत्या सगुणाबाई, फातिमा शेख आदींनी या कामी मोलाची मदत केली. आता लोकांनाही शिक्षणाचं महत्त्व पडू लागलं. स्त्री कोणत्याही जातीची, धर्माची असो, अन्यायाचे बळी नेहमीच होते. अहो, एखाद्या बाईचा नवरा मयत झाला म्हणून काय तिने सती जायचं? केशोपण करून तिला बोडकं करायचं? तिला एकाच खोलीत डांबून ठेवायचं? नवरा गेला हा तिचा दोष कसा असू शकतो? प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी आम्ही आवाज उठवला. इंग्रज सरकारने सतीबंदी कायदा केला. केशवपणाविरुद्ध नावांचा संप घडून आणला. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यात मीही सहभागी झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करू लागले. एकदा 1877ला भयंकर दुष्काळ पडला. त्या दुष्काळाचे वर्णन करतानाही थरकाप उडतो. आम्ही पुणे सोडून धनगवडीला दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र सुरू केले. आमच्या कार्यकर्त्यांनीही खूप मेहनत घेतली. कुणीही कितीही निषेध केला तरी आम्ही मागे हटलो नाही. पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. काखेत गाठ घेऊन लोक अचानक मरत होती. मी घरात जाऊन लोकांना हॉस्पिटलात आणत होते. प्लेग हा संसर्गजन्य होता. आज ना उद्या तो मलाही होणार होता, पण मी थांबले नाही. माझं जगणंच समाजासाठी होतं आणि ते करताना जर माझं मरण येणार असेल तर मला त्याची भीती नव्हती. शेवटी मला प्लेगने गाठलं होतं. मला आठवतंय, यशवंता मला म्हणाला होता, आई, शेवटचं इंजेक्शन उरलंय, कुणाला देऊ? मी म्हटले, या बाळाला दे. याला पुढचं आयुष्य जगायचं आणि बघायचं पण आहे. माझी शेवटची इच्छा समज. माझ्या यशवंताचे अश्रूने भरलेले डोळे पाहिले मी.
शेवटी माझ्या सहकाऱ्यांच्या आणि महात्मा फुलेंचे स्मरण करून मी देह सोडला. जरी आज माझे शरीर नष्ट झाले असेल तरी आज शिक्षित, आत्मनिर्भर, स्वावलंबी, संवेदनशील व कणखर स्त्रीमध्ये मी अजूनही जिवंत आहे आणि कायम राहील.